रत्नागिरीत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण उदय सामंत यांच्या हस्ते पार. 2,30,00,000 इतका खर्च असून आरोग्य केंद्राचा फायदा 15 गावांना होणार. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 6 दिवसीय परदेश दौऱ्यावर. नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीला देणार भेट. मुख्यमंत्री अजित पवारांचा आज बीड दौरा. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक. बैठकीनंतर अजित पवार घेणार पत्रकार परिषद. सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिर्डीत घेतलं साईबाबांचं दर्शन. साई संस्थानच्या वतीनं सरसंघचालकांचा शाल आणि साईंची मूर्ती देऊन सन्मान. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार चीनला देणार भेट. भारतासोबतच्या तणावाची माहिती बीजिंगला देणार. 4 दिवसीय चीन दौऱ्याला आजपासून सुरुवात. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सत्र न्यायालयात आज सुनावणी. सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार का, सर्वांचं लक्ष. परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ इथे खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन पार. सांगलीमध्ये ऑपरेशन सिंदूरचे गौरवार्थ तिरंगा रॅली. मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचं आयोजन. वर्ध्यात 75 फूट तिरंगा घेऊन तिरंगा रॅली. रॅलीत राज्यमंत्री पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष सुनील कफाट यांच्यासह नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. यवतमाळ शहरात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली सिंदूर सन्मान तिरंगा यात्रेचं आयोजन. यात्रेत नागरिक, भाजपा पदाधिकाऱ्यांसह माजी सैनिकांचा देखील सहभाग. भारत मातेची वेशभूषा केलेल्या महिलेनं वेधलं सर्वांचं लक्ष. डोंबिवलीत तिरंगा यात्रेचं आयोजन. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यात्रेला उपस्थित. भारतीय लष्कराच्या सामर्थ्यासोबत भारतीयांची एकजूट हे ऑपरेशन सिंदूरचं यश आहे, अशी समारोपाप्रसंगी ग्वाही. वर्ध्याच्या कारंजा शहरात देखील सैनिकांच्या शौर्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका. हवामानातील बदलामुळे वांग्यावर किडींचा प्रादुर्भाव. वांग्याला चांगली मागणी आणि दर मिळत असताना शेतकऱ्यांचं मात्र नुकसान. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग अलर्ट मोडवर. शेतकऱ्यांची बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके स्थापन. चंद्रपुरातील शिक्षक आमदार सुधाकर अडबाले मारडा गावातील आपल्या शेतीत केली पेरणीपूर्व मशागत. गडचिरोलीत पारंपरिक धान्य पिकासोबत शेतकऱ्यांचं मक्याच्या पिकाला प्राधान्य. कृषी विभागाकडून मका लागवडीला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन. कराडच्या पाटण तालुक्यात सकाळपासूनच पावसाला सुरुवात. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान. सांगली जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाने झोडपलं. रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. अनेक घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. तर वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित. अमरावतीत 4 तालुक्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. अंजनगाव, सुरजी, वरुड, धारणी आणि तिवसा तालुक्यात मोठं नुकसान. मेळघाटात वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. तर धारणी इथे वीज पडून 15 जनावरं दगावली. राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज. मुंबईसह उपनगर आणि कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज अवकाळी पावसाची हजेरी. संध्याकाळी 6 वाजल्यापासून मेघगर्जनेसह पाऊस. सावंतवाडीसह कुडाळ, कणकवली मुसळधार पाऊस. जळगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अवकाळीमुळे पिकांना मोठा फटका. केळी पिकाचं सर्वाधिक नुकसान.
पुणे शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस. पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून देण्यात आला होता येलो अलर्ट. कोल्हापुरातही पावसाची जोरदार हजेरी. मुसळधार पावसामुळे बाजारपेठेतील नागरिकांची धावपळ. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन. धाराशिवमध्ये पाण्याची बाटली देण्याच्या वादातून ग्राहकाला तलवार आणि लोखंडी रॉडने मारहाण. गावातील रहिवाशी आणि युट्यूब पत्रकारावर गुन्हा दाखल. जखमी ग्राहकावर रुग्णालयात उपचार सुरू. प्रेयसी प्रियकराचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. अमरावतीच्या तिवसा येथील घटना. मुलगी 16 वर्षीय अल्पवयीन तर मुलगा 39 वर्षीय विवाहित असल्याची माहिती. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू. जालन्याच्या आष्टी रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकत हजारो रुपये किमतीचा मद्यसाठा पोलिसांकडून जप्त. हॉटेलवर कारवाई करत गुन्हा दाखल. गडचिरोलीत अनेक नद्यांमधून अवैध वाळू उपसा सुरू. खनिकर्म विभागाकडून अद्याप कारवाई नाही. मोजक्याच घाटांना सरकारी बांधकामासाठी वाळू उपशासाठी परवाना. यवतमाळमध्ये अवैध रेतीची वाहतूक करणारा टिप्पर जप्त. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 3 ब्रॉस रेती आणि 5,24,000 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त. भिवंडीच्या शालिमार ढाब्यावर किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील कॅमलिन कंपनीत गॅसची गळती. डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाल्याने 10 कामगार जखमी. यवतमाळमध्ये आर्णी तहसील कार्यालयातील उभ्या टिप्परला अचानक आग. तहसील कार्यालयातील अग्निशमन सिलेंडरच्या मदतीनं आग नियंत्रित. सोलापूरमध्ये गळ्यातील सोनं चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. टोळीला अटक करून 5 गुन्हे उघडकीस. 5,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुंबई विमानतळावरून 5 किलो सोनं जप्त. सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई. अंतर्वस्त्रात लपवून सुरू होती सोन्याची तस्करी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.